झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये मराठी शाळा कमी होत चालल्या असताना महापालिकेच्या एका शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क हिंदी रिपोर्ट कार्ड दिली गेली आहे। पालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 2600 कोटींची तरतूद असताना देखील शिक्षण विभागाचा हा निष्काळजीपणा समोर आलाय। कुर्ल्यातल्या काजूपाडा मराठी शाळा क्रमांक 2 मधल्या जवळपास 40 विद्यार्थ्यांना हिंदी प्रगती पुस्तकं देण्यात आली आहेत। मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तकं हिंदीत कशी असा प्रश्न पालकांना पडलाय। शिक्षण विभागाच्या या गलथान कारभारावर टीका होतीये। महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांचा हा दावा आहे। महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये हिंदीमध्ये प्रगती पुस्तकं दिली गेलेली आहेत। अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 2600 कोटींची तरतूद आहे, असं असताना देखील शिक्षण विभागाचा हा निष्काळजीपणा समोर आलेला आहे। महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे असलेल्या स्टेशनरीचं वितरण व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं शाळांपर्यंत ते झालेलं नाही, ही गोष्ट याच्यातून स्पष्ट होते। प्रशासनाची जी जबाबदारी आहे याची प्रशासनाने चौकशी केली पाहिजे आणि या गलथानपणाबद्दल जो कोणी अधिकारी जबाबदार असेल त्याला शासन केलं पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।